जुन्नर तालुक्यातलं विठ्ठलवाडी हे गाव आहे आणि या गावामध्ये तुमचं काय नाव आहे? छाया अभंग. कोण आहे? बर. आणि हे तुमचं या ठिकाणी घर आहे, हे घर आणि हे बंद असतं का घर हे तुमचं? आता आजारी आहेत ना वडील, ते मुंबईला गेलेले. वडील एकटेच असतात का? दुसरी बहीण असते, ती पण त्याच्यात. पण आता तुमचं काय म्हणणं आहे का हा रस्त्याचा मध्य इथं आहे, म्हणजे तुम्ही उभे आहे तिथे, परंतु इथं एक संडास आहे सरकारचं किंवा कोणाच तरी, ग्रामपंचायतीने वर्षाला एकदाच वारकरी वापर करतात, त्याच्यासाठी ते मग ते संडास जाऊ नये त्या रस्त्यामध्ये रुंदीकरणामध्ये, म्हणून ते तुम्ही इकडं हद्द घेतली, मध्य इकडे घेतलाय. मुरम टाकलेला होता या पायरीपर्यंत, तो मुरम उचलून गायब केलेला आहे. इथं मार्किंग होती या पायरीवर. बर. हा, तो मुरम त्यांनी, आम्ही हरभरा काढत असताना आम्ही बघून गेलो होतो. नंतर आमचे वडिलांना आजारी पडल्यामुळे आम्ही मुंबईला गेल्यामुळं त्यांनी तो एक दीड महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये गायब केला तो आणि दुसरीकडे टाकला. आणि आता याच्यामुळं काय झालंय, रस्ता तुमच्या साईडला गेलाय. हा. बर. हा. मग आता हे जे पाठीमागे दिसतोय संडास दिसतंय, हे काय नक्की भानगडी? संडास नाही, टाकी आहे पाण्याची. बर. मग ती टाकी जात होती का रस्त्यात? हो हो. जात होती, पण ते वाचवली त्यांनी असं. BLO साहेबांना मी बोलली टाकीबद्दल, तर ते म्हणाले ही सरकारची प्रॉपर्टी आहे, ती डॅमेज होईपर्यंत काढू शकत नाही. बर. मग ती टाकी वाचवण्यासाठी रस्ता तुमच्याकडे किती फूट सरकलाय? रस्त्याचा अँगल जवळजवळ 1.5 मीटर आमच्याकडे सरकवलाय. मग त्याच्यामुळे काय धोका आहे? जरा खाली येणार व्यवस्थित या, गाड्या बघा. त्यामुळे झालंय काय, दीड मीटर रस्ता तुमच्या हातीत आला. 1.5 किंवा 2 सुमारे. 2 मीटर म्हणजे 6 फूट, माहिती का तुम्हाला? हो माहिती. तेवढं आमच्याकडं सरकवलं. नाहीतर हा रस्ता इथं झाला असता. इथेच आला असता. हा. म्हणजे टाकी वाचवण्यासाठी किंवा तिकडं काय टॉयलेटची काय किंवा काय आहे, हे टॉयलेट आणि टाकी वाचवण्यासाठी तुमच्या हातीतून रस्ता घेण्यात आला. नाही, पण त्याचा गोला आकार पहिला नव्हता. आता त्या इंजिनियर लोकांनी हा गोला आकार करून ठेवलेला आहे. आमचा जन्म इथंच झालेला आहे आणि आम्हाला हे सर्व माहित आहे. पण त्यांनी हा दिसतंय ना ते. आता जर पाहिलं, हे जर केलं असतं, ती टाकी काढली असती, तर हा जो कर्व आहे रस्त्याचा तो कमी झाला असता. आता झालंय काय का, हा त्या टाकी वाचवण्यासाठी हा रस्ता इकडे घेतला, त्यामुळं आता पुढची वाहनं दिसत नाही आणि त्यामुळं अपघाताचा धोका झालेलाच आहे. परत ही जी खालची घरं आहेत, तुम्हाला बी वाहनांचा धोका, 6 फूट जागा तर विनाकारण गेलीच तुमची, परंतु अपघात देखील होऊ शकतात. तुम्ही हे ठेकेदाराला का नाही सांगितलं? आम्ही प्रत्येक वेळेला आता किती दिवस सांगतोय आम्ही, गेले 15 दिवस का तुम्ही हे काहीतरी करा, पण ते काही ऐकत नाही. बर. PWD वाले इथं बोलणार कोण नव्हतं का? तुम्ही मुंबईला असता का? आम्ही आल्याच्या नंतर त्यांना बोललो, मी तक्रार अर्ज दिलाय PWD. अहो मी काय म्हणतोय का, तुम्ही इथं नसता का? नाही, आम्ही असता, मग तुम्ही विरोध का नाही गेला? नाही, तेव्हा नेमकं आम्ही बाबा आजारी होतो ना, तेव्हा तिकडे गेलो होतो. एका दिवसात नाही काम होत ना. त्यांनी सगळे झाडं काढली, घेतली 9 झाडं खोदून घेतलं आणि भिंत लगेच बांधून ते घेतली. ते 80 वर्षाचे आहेत, त्यामुळे ते जास्त आजारी असल्यामुळे आम्ही गाडी घोडी घेऊन पळत होतो. 15 बर. दिवस ते आम्ही खातच तुमचं नव्हते, त्यामुळे तुम्ही आम्ही बाहेर गावी असल्याचा गैरफायदा घेऊन यांनी इकडं केले असं तुमचं म्हणणे. बाहेरगावी नाही, आम्ही मुंबईला होतो. आता बाहेर गावी मी मुंबईलाच असाल ना, नाही तर दिल्लीला असाल का, इथं होते तुम्ही? नाही नव्हतं. ठीक आहे, चला. तर विषय काय झालाय का, ही जी लोक आहेत ही बाहेरगावी असल्याचा गैरफायदा घेऊन, आणि ही जी टाकी दिसते ही टाकी वाचवण्यासाठी, तसेच हे इथलं संडास वाचवण्यासाठी. तर संडासापर्यंत यांचं म्हणणं आहे का तिकडं मुरुम टाकण्यात आला होता, पण तो उचललो. पण नंतर ते टाकी वाचवण्यासाठी इकडं रस्ता वळवलाय आणि त्याचा किती दुष्परिणाम होतोय बघा. समोर येणारी वाहनं दिसतच नाहीये आणि त्यामुळं अपघात होण्याची शक्यता इथं तयार झाली. ते कोण होते का, इंजिनियरचं नाव काय? अवधूत शिंदे. कोणत्या विभागाचे? PWDचे का त्या दुसऱ्या? कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांच्याकडचे होते. बेल्लेकरांनी काम घेतलेलं आहे. बेल्लेकर साहेबाच्या याच्यातून हे सगळं चाललंय, तर त्यांनी तर नीट लक्ष द्यायला पाहिजे होतं. तुम्ही 6 फूट जागा विनाकारण घेतली आणि इतका कर्व दिलाय, तर ते शासनाची काय शासनाची असू दे तर कुणी असू दे, रस्ता रुंदीकरणामध्ये टाकी काढणं गरजेचं होतं, किंवा जर याच्या रस्ता रुंदीकरणामध्ये हे जर संडास येते तर ते देखील काढणं गरजेचं होतं. विनाकारण इथं अपघाती प्रवण क्षेत्र केलं, इथं कितीतरी अपघात होतील आणि 6 फूट जागा यांची अशीच घेतलेली.
तुम्हाला न्याय पाहिजे ना. हो आम्ही आमची भिंत मग आता करणार काय तुम्ही? आता इथं भिंत तर बांधून टाकलेले आरसीसी भिंतीशिवाय. भिंत काढायला पाहिजे कारण की मग आम्हाला सेफ्टी होईल इथे, कारण गाडीचं वळणच इथे दिले. म्हणून आम्हाला लेडीजला फार मोठा धोका झालेला आहे, त्यामुळे आम्हाला ते सरळच करून पाहिजे. तर म्हणून आम्ही रस्ता रोखून ठेवलेला आहे. रोखलंय काय रस्ता? हा रस्ता आम्ही बनवून देत नाही. नका देऊ बनवून. तुमच्या जर अन्याय होत असेल तर हो, अजिबात रस्ता होऊन देऊ आम्ही नका. बनवून देणार नाही जोपर्यंत आधी मार्किंग आम्हाला कुठे नाही केली देत. होती त्याला दाखवता का मला? रस्त्याची मार्किंग कुठे केली होती? आखणी कुठे केली दाखवता का? पूर्वी पूर्वीचा रस्ता अहो आखणी कुठेतरी केली असेल ना, इथं रस्ता आखायला आली असतील ना, जुनी आखणी. जुनी ऍक्च्युअल तुम्ही तर म्हणले ना मग अशी का बा पायऱ्यांपर्यंत इथं मुरुम टाकला. पायऱ्यांपर्यंत मुरुम टाकला होता. बर, म्हणजे हा रस्ता इथून गेला असता. असं स्ट्रेट येत होतं पण हे मध्ये आता या असा रस्ता यायला पाहिजे होता. असं आहे बघा. त्या खांबापासून त्यांनी हा थांबा जरा, शांत बसा. असा रस्ता इकडून असा जायला हवा होता, परंतु एवढं वाचवलं इकडं आणि तिकडं सारलंय. हे बघा आता पलीकडच्या गाड्या बी दिसत नाही आलेल्या. संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांनी याची दखल घ्यावी. ठीक आहे. आणि या टाकीच्या बाजूला इथे गाडी जातच नाही, गाडी इथं जाते. तर ही आता गाडी इथून जाणारच नाही टाकीमुळं, गाडी इकडून जाणार. इकडून गाडी जाणार आहे. ही हे- फसवणूक म्हणून हे जास्त जागेचं दाखवलंय फक्त इंजिनियर. हे ना इकडचं काढायला पाहिजे होतं. हा टर्न सरळ झाला असता आणि तुमचा बी काही प्रॉब्लेम झाला नसता. नाही पण हे अंतर त्यांनी जास्त दाखवण्यासाठी हे इथं मुरम ओतलेलं आहे. गाडी इकडनंच टर्न मारती, हा मुरम इथंच हा लावला मग पाहिजे इथूनच होता. होणार ना ते. पण त्यांनी हे मुद्दाम केलंय नुसतं दाखवण्यासाठी. बर ठीक चालेल.